फायनलची मॅच सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते संत बाळूमामा प्रीमियर लीग. अंतिम सामना आघाडीची जोडी सूरज पाटील राजू कंक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला बकासूर आहे मैदानाच्या आतमध्ये, जो संघाचा नेता म्हणून बॅटिंग करतोय. व्हाईट बॉल साठी DRS घेण्यात आलाय. राजू कंक सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. अमर शेलार यांना आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. RA स्पोर्ट्स धार्मिक 11 आदरणीय शिवाजी शेवाळे साहेब, अगदी त्याच वेळेला अधिकार शेवाळे साहेब अधिक शेवाळे साहेब असतील, त्याच वेळेला संग्रामजी लावंड असतील, यांच्या मालकीचा संघ आहे. सूरज पाटील ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळत असताना मला मिळतोय. अगदी त्याच वेळेला राजू कंक मिस्टर KTPL, मिस्टर KT RBPL, मिस्टर KS KPL, मिस्टर PTPL, मिस्टर PRBL अनेक पारितोषिक आहेत या खेळाडूच्या नावावरती. 5 प्रीमियर लीग त्याने अद्याप जिंकलेले आहेत. KTPL 2 वेळेला पुरस्कार आहे. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस आहे. बॅटिंग टीम आता DRS अवेलेबल नाही. KTPL मध्ये 2 वेळेला तो मालिकेभराचा हकदार राहिलाय. KTPL मध्ये आपण चौथं पर्व बाईक त्याच्या नावावरती पाहायला मिळाली आहे. अनेक स्पर्धा त्याने जिंकलेल्या आहेत. हा समालोचन कक्ष नयनजी सटपाळ यांना तुम्ही पाहताय, अक्षयजी कदम, त्याच वेळेला निलेजी मर्डेकर सर, अगदी दमदार असं समालोचक त्यांना तुम्ही पाहतात. राजू कंकसाठीचा हा बॉल फ्रंट लेग पुढे आणला, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल येते. निश्चित षटक क्रमांक 1 मध्ये जावली तालुक्यातील वागदरे गावचे अमर शेलार आहेत आणि आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. रोहित पाटील आणि विराज सकपाळ यांना तुम्ही पाहत आहात स्क्रीनवरती. षटकातला चौथा बॉल. यावेळेला हा बॉल लॉंग ऑफला, सीमारेषेच्या पलीकडे मेगा फायनलचा पहिला चौकार ऑल इंडिया आयकॉन वाघिवली वाडाचा सूरज पाटील यांच्या बॅट मधून. आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग. हेलिकॉप्टर स्ट्रोक इथून बाला मिळाला सूरज पाटीलच्या बॅट मधून. यावेळेला समोरच्या दिशेने लगातारचा दुसरा डाऊन द ग्राउंड खेळला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार. पॉवर प्लेच्या एका षटकाचा खेळ संपलेला आहे. सूरज पाटील एक पाय पुढे काढला, बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे, बॉलने घेतली भरारी. सूरज पाटील यांचा फटका होता भारी. पॉवर प्ले तोडलेला आहे. बॅटिंग करताना वाघिवली वाडाचा ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील यांनी बनवल्या धावा 16. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. राजू कंक 1 वरती बॅटिंग करतायत, सूरज पाटील 15 वरती बॅटिंग करतायत. हा मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतो आणि मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवर आकर्षक ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते आणि या सर्व काही गोष्टी 22 यार्ड क्रिकेट वाहिनीने दाखवलेल्या आहेत. व्यासपीठ तुम्ही पाहता, या स्पर्धेचे जनक आदरणीय सूर्यकांतजी कत्रे साहेब, आदरणीय दिनकर शेट्टी शेवाळे साहेब यांना तुम्ही पाहतात. आदिशक्तीचं रूप नारी शक्तीला देखील तुम्ही आज या व्यासपीठावरती पाहतात. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 हे 3रं पर्व आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सुनीलजी गवळी यांच्या माध्यमातून युट्यूबला एक कमेंट्स आलेली आहे. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनकर शेट्टी शेवाळे साहेब यांनी खरंच खूप छान नियोजन केलेलं आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये एवढे मोठं नियोजन त्यांनी करणं सोपी गोष्ट नाही आहे. शेवाळे साहेब त्यांच्या सहकार्यांचं ते शक्य करून दाखवलेलं आहे, त्याकरिता त्यांचं कौतुक. या 2 बाईक तुम्ही पाहताय मालिकेभरासाठी आज या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणारी बाईक आहे आणि संघ मालक अंतिम सामना विजेत्या संघाच्या संघ मालकाला एक बाईक दिली जाते. क्रिस्टलच्या ट्रॉफीज तुम्ही पाहतात
आखीव आणि रेखीव संकल्पना असणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हे व्यासपीठ तुम्ही पाहत आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल दर्शनचा चेंडू जास्तीचा बाहेरून जाणारा पाहायला मिळाला, जी अवांतर धाव येते. 17-0. षटक क्रमांक 2 साठी वाई तालुक्यातील दह्याड गावचा एक वेगवान गोलंदाज दर्शन धनावडे आणि पहिलाच बॉल दिशाहीन टाकलेला आणि तो शरीरापासून दूर होता. हेच पंचांनी हेरला आणि सांगितलं की दर्शन धनावडे यांना हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. तो आहे वाईट. या स्पर्धेच्या माध्यमातून सौभाग्यवती आरतीताई विचारे, उपजिल्हा प्रमुख बेलापूर विधानसभा, ज्यांचंही आगमन झालेलं आपण पाहत आहोत. 17 धावा धावफलकावरती बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पुढचा बॉल उजव्या शीचा फारसा दुरून जाणारा हा चेंडू इथून मला मिळालाय. बकासूरच्या रिच मध्ये आला ना बॉल, तो आउट ऑफ रिच करतो. चांगली बॅटिंग करतोय. 4 बॉल 15. ऍक्शन रिप्ले पहा. जास्तीचा वाय टाकला. पळ वाटा शोधतो दर्शन. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे आणि दर्शन धनावडे यांना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. उसळी घेणारा बॉल इथून मात्र पाहायला मिळाला. एक तिकड बाउन्सर दर्शनच्या माध्यमातून हाताळण्यात येत असताना आपण पाहत आहोत. उसळी घेणारे चेंडूही त्याच्याकडे आहेत. वाईट यॉर्करही त्याच्याकडे आहेत. अगदी त्याच वेळेला स्लोवरही त्याच्याकडे पाहायला मिळालाय. वैविध्यता त्याच्याकडे चांगली आहे, ठासून भरलेली आहे आणि त्याच कारणासह ती गोलंदाजी तो करतोय. यावेळेचा बॉल फटका फसला. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं आहे. इथून मात्र घडलंय तरी काय, बॉल इथून मात्र डिलिव्हर करत असताना शरीर स्पर्श झालाय यष्टांवरती आणि म्हणून पंचांनी ही बाब हेरली आहे. हा नो बॉल, नो +1. नशीब बलवत्तर आहे आणि ते फटका पूर्णपणे फसला होता, परंतु दर्शन धनावडे यांचा बॉल टाकताना पाय स्पर्श झाला यष्ट्यांना आणि त्याचमुळे की काय पंचांनी नो बॉल सांगितलाय. म्हणजे यानंतरचा बॉल असणार आहे तो फ्री हिट. राजू कंग यांना मिळालं जीवनदान असंच म्हणूया, कारण त्यांचा फटका फसला होता आणि या बॉलच्या पाठीमागे राजू कंग यांना जीवनदान मिळत असताना फ्री हिटचा बॉल आणि रिप्ले टेलिकास्ट मध्ये ज्या प्रकारे यष्ट्यांच्या जवळून बॉल टाकण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर पाय यष्ट्यांना लागला आणि हेच पंचांनी हेरलं आणि पंचांनी सांगितलं की नो बॉल. आता एक मोठी अपॉर्च्युनिटी राहणार आहे. तीही सूरज पाटील आणि तो स्ट्रायकर इंगला आलेला आहे. मोठ्या फटक्यांसाठी दांडला जातो. यावेळेचा बॉल उजव्या शीच्या बाहेर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच बनू शकलेला नाही आहे सूरज पाटील. फ्री हिटचा बॉल होता आणि त्यामुळे कॅच जरी पकडला असता तरी जास्तीचा तोटा इथून झाला नसता संघाला. फ्री हिटचा बॉल, त्यावरती आल्यात त्या धावा 2. निश्चित फ्री हिटच्या बॉलवर तुम्ही कॅच आउट होऊ शकत नाही आणि इथे कॅच घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यानंतर बॉलची फेकी केली आणि काही धावा इथे बॅटिंग करताना टीम आरोही स्पोर्ट्स धार्मिक 11 ला मिळालेला आहे. धावसंख्या 22, 0 गडी बाद. 22 धावा धावफलकावरती आहेत. फायनलचा सामना 6 षटकांची लढत. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, नशिबाची साथ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप चौकार. बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला भाग्याचा सहारा. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी बॅटची कडा घेणारा बॉल चाललाय सीमारेषा पार. सूरज पाटील बॅटिंग करतात 21 वरती. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. दर्शन धनावडे यांना कमबॅक करावं लागेल. या ओव्हरमध्ये 3 बॉल चांगले टाकावे लागतील. अद्यापही मैत्री ग्रुप जावली या टीमला विकेट मिळाली नाहीये. हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये. धावा बनवण्यामध्ये वाक बघार आहे खेळाडू. हाही बॉल उचली घेणारा. स्क्वेअर कट, कॅच ड्रॉप. 2 जीवदान अगदी त्याला मिळालेले आहेत. फ्री हिटच्या बॉलवरती झेल उडवला, तिथे कॅच ड्रॉप झाली. आता देखील कॅच इथून ड्रॉप होत असताना मला मिळते. हा ट्रॅप होता, हा जाळ होतं, परंतु इथून मासा अलगद बाहेर निघालाय. निश्चित ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता बॅकलिपचा वापर करत आणि बॉल कॅरी झाला होता, परंतु बॉल हातामध्ये विसावू शकलेला नाहीये. कुठेतरी सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यापर्यंत जाऊन पोहोचली की काय आणि हा झेल निसटला की काय, आणि हेच त्यांनी दर्शवलं इथे. परंतु त्याच्या कॅपवरती सनग्लासेस आहेत. यावेळेचा बॉल समोर लॉंग ऑनला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला पार्टी जॉईन केली आहे राजू कंकने आणि टोकला षटकार.
आणि पहा ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता आणि पहा झेल ज्या प्रकारे निसटला आणि पहा थोडेसे हताश पाहायला मिळाले. यावेळेला देखील लगातारचा दुसरा, यावेळेला बॅट मधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार. धावा एकंदरीत पाहायला मिळाल्यात. लगातार 2 बॉल 2 षटकार, 39 ऑन दी बोर्ड आहेत. 39 धावा वर्ल्ड कप वरती बनलेलं पाहायला मिळाल्यात. नाना पहा, या मैदानाचं स्वरूप बदलतं. सायंकाळ झाल्यानंतर गर्दी हळूहळू वाढू लागते. या वर्षी आपण थोडा उशिराने स्पर्धा घेतलात, पुढील वर्षी नियोजन याच वर्षी चालू केलात आणि जर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ही स्पर्धा आली तर मला वाटतं बसण्यासाठी, आसन व्यवस्थेसाठी आणखीन काही स्टँड उभारावे लागतील या मैदानावरती. हे गर्दी पहा तुम्ही, हा खेमा पाहायला मिळतोय, आनंदित आहे आरोही स्पोर्ट्स जिथे मात्र धार्मिक इलेव्हन संघाचा प्रेक्षक वर्गाची गर्दी. 2 षटकांचा खेळ संपला. 39, 7 बॉल 22 वरती जिथे सूरज पाटील बॅटिंग करतोय. 6 बॉल 14 वरती राजू कंक बॅटिंग करतोय. स्कोर कार्ड वरती 39 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 साठी कुणाला बोलवलेलं आहे? वाई तालुक्यातील बोरगाव गावचा एक युवा ऑलराऊंडर संकेत वाडकर येतोय गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग मध्ये वाघिवली वाडाचा ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील 22 वरती बॅटिंग करतात आणि आता स्ट्राईक करतील. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. धावसंख्या 39, 0 गडी बाद. आघाडीची जोडी जमली आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग चालू आहे. दोन्ही फलंदाजांनी जणू काय वज्र निर्धार केलाय. केवळ धावा बनवायच्या आहेत आणि मोठ्या फटक्यानेच धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 39 धावा बनलेल्या आहेत. 7 बॉल 22. सूरज पाटील, हा बॉल उजव्या शीच्या फारसा दुरून जाणारा, दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राची रन्स येते, अतिरिक्त धावा 40 बनलेल्या आहेत. इकॉनॉमिकल स्ट्रॉंग आहे संघ. 20च्या धावगतीने धावा बनल्या आता 40. निश्चित आरोही स्पोर्ट धार्मिक इलेव्हनला सुरुवात चांगली मिळालेली आहे. 2 जीवनदानं मिळाल्यानंतर जीवनदानाचा उपद्रव आपण पाहिला. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा फारसा दुरून जाणारा. राजू कंक आता सध्याच्या घडीला इथे मात्र आपण टेबल टॉप करतोय की काय याची चर्चा फायनलची मॅच चालू आहे असंच म्हणावं लागेल, कारण त्याच्या बॅटमधून अद्याप 94 धावा आणि 7 विकेट अद्यापच्या पाहायला मिळाल्यात. 41 आहेत. त्यावेळेचा बॉल लटकट केला, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आहे. बॅकवर्ड पॉइंटला रन्स निश्चित मिळतील. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा इथून कंप्लीट होतात. संघाची धावसंख्या 43. निश्चित शक्तीपेक्षा युक्ती बरी म्हणतात ना, त्याचा इथे वापर केला. लेट कट केला आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा सहजतेने धावून काढलेल्या आहेत. संकेत वाडकर विकेट टेकर गोलंदाज आहेत. समोर ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील. ही आता महत्वाची विकेट आहे मैत्री ग्रुप जावलीसाठी आणि या टीमला विकेट घ्याव्या लागतील. एका बाजूला चांगली स्थिती बॅटिंग करताना टीम आरोही स्पोर्ट धार्मिक इलेव्हनची. षटकातला हा दुसरा बॉल. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक दूर राहील. सूरज पाटीलने या मैदानावरती खोऱ्याने धावा बनवल्यात. निलेश सर, हा खेळाडू शांततेने बॅटिंग करतो, मैदानाच्या आतमध्ये येतो, सातत्याने शांत स्वभाव त्याचा पाहायला मिळाला. चहू बाजूला मोठे फटकेबाजी करत असताना त्याला आपण पाहिलंय आणि सातत्याने आपण पाहिलं ना, त्याच्या बॅटमधून रन्स पाहायला मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले पहा, उजव्या शीच्या बाहेर होता, खेचून मारण्याचा प्रयत्न मिस्क्यूट झाला. क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. सूरज जयवंत पाटील याच्या नावावरती 6 मालिकेभराच्या बाईक आहेत. निश्चित रबर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा ते आले होते त्यांनी त्यावेळेस या मैदानावरती चांगला खेळ केला होता आणि आजही खेळ बहरलाय. 25 बनवलेले आहेत. पुढचा बॉल दिशाहीन राहिलेला पाहायला मिळतो आहे. आगरी समाजामधील कराडी समाज हा सर्वाधिक महत्वाचा आणि त्यालाच बिलॉंग करणारा हा खेळाडू सुरेश पाटीलला आपण पाहत आहोत. 45 आहेत. 45 ऑन दी बोट. या षटकामध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर आडवा बाटने ऑन साइडला कुट टप्पा चढून केला त्या आकाशाशी गप्पा, ठोकला षटकार. कराड तालुक्यातील कुसूर गावचा राजू कंग पूल पॉवरफुल मारतोय. बॉल पाठवल्या सीमारेषा पलीकडे, आकाशाला गवस निघालत
बॉल निघाला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी राजू कंग, कराडचा बकासूर. एका बाजूला बोरगावचा युवा ऑलराऊंडर संकेत वाडकर तयार. याही वेळेला लोअर फुलटोज होता ऑन साईडला खेळायला आहे, जिथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. ज्या वेळेला संतोषजी देसाई सरांनी इजगूज करत असताना त्याला एक प्रश्न विचारला, 6 षटक्यांचा सामना आता कसं घेणार? तो म्हणतो काय करायचं आहे, हाणामारीच करायची आहे. आणि त्याने हाणामारीच केली आहे. 8 बॉलमध्ये 21. राजू कंग बॅटिंग करतोय, 9 बॉल 25. सूरज पाटील आहे, 52 बनल्यात. उजवेशीच्या बाहेर सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग चालू आहे, सिंगल आली. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीय धावफलकावरती 53 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अद्याप साऱ्या गोष्टींची जादू चालताना पाहायला मिळाली. सुजित मोरेची जादू कधी चालेल, आता हा प्रश्न आहे. आता षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे आणि धावसंख्या 50 पार 53 वरती जाऊन पोहोचलेली आहे. चला, एका बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल, याची आपण नोंद घ्या. षटकातला शेवटचा बॉल. यावेळेला लॉंग ऑनला बॉल खेळला आहे, सिंगल मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना आरोही स्पोर्ट्स धार्मिक 11 कराडने बनवल्या धावा 54. बिनगडी बाद. स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे संत बाळूमामा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 चा 1 मिनिटाचा. खाते एक दिनकर नानांचे आयोजन आहे आज. लाखात एक दिनकर नानांचे आयोजन आहे आज. आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग. थँक्यू. संत बाळूमामा प्रीमियर लीग विशेष कौतुक आणि सातत्याने चर्चा या स्पर्धेची महाराष्ट्रभर चालू आहे. ऑल इंडिया आयकॉनचा तडका 12 संघ या स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. आदरणीय दिनकर शेठ शिवाळा साहेब, आदरणीय सूर्यकांतजी कत्रे साहेब यांना देखील तुम्ही पाहत आहेत. तथा गोल्ड मॅन या विभागाचे आदरणीय सकाराम शेठ कदम यांना देखील तुम्ही पाहत आहात. आजचं स्वप्न अधुरं ठेवलं, परंतु शेठ आपण खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांना तुम्ही पाहत आहे. शीर्षावरती एखादी व्हाईट कलरची कॅप आली असती आणि पायामध्ये जर व्हाईट कलरची चप्पल आली असती तर आवर्जूनच आपला कौतुक प्रत्येकानेच केलं असतं. पंढरी शेठ फडकेंची आठवण निश्चित झाली असती या स्पर्धेच्या माध्यमातून. सातारेचे पंढरी शेठ म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं असतं आणि म्हणायला हरकत नाही आहे, कारण आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या त्रिमूर्तीने चांगलं कामकाज केलेलं पाहायला मिळालंय. स्क्रीनवरती मान्यवरांना तुम्ही पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय शीतलताई कत्रे यांना देखील तुम्ही पाहत होताच. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून 54 धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. चर्चा या गोष्टीची चालू आहे, कदाचित मला वाटतं अगदी जवळीक साधून या गोष्टीची चर्चा होते की IPL ची मॅच चालू आहे, त्यामुळेच त्याची चर्चा चालू असावी. धावफलकावरती 9 चेंडू 22 धावांची खेळी. राजू कंक 10 बॉलमध्ये 26 धावा सुरेश पाटीलच्या बॅटमधून आलेल्या बॉल मिळाल्यात. 54 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावा संख्येच्या या षटकामध्ये आपण पाहिलात. गोलंदाजी मार्कवरती आणखीन एक फेरबदल होतोय. ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर इनिंग मधला बदलाव हा नेहमीच आपण पाहिलाय. सुजित मोरेने आता काय कानमंत्र दिले खेळाडूंना हे पाहावं लागेल. कदाचित या स्पर्धेनंतर सुजित मोरेच्या विविध नामकरणामध्ये बदलही होऊ शकतो, ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 54 आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. काय डेडिकेशन आहे. करण सुर्वे होता त्या ठिकाणी, झोकून दिलं संपूर्ण समर्पण. धावा रोखल्यात त्या 3. निश्चित चांगलं क्षेत्ररक्षण. जावली तालुक्यातील डांगरेगर गावचा एक युवा ऑलराऊंडर आहे करण सुर्वे. बॉल चांगल्या प्रकारे स्टॉप केला आणि सूर मारला. एका हाताने बॉल थांबवला. संघासाठी काही धावा इथे वाचवलेल्या आहेत, तब्बल 3. सूर मारला होता हवेमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावा रोखल्यात. 55 आहेत. पुढचा बॉल यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. ॲक्सा भरता येणार आहे, रन्स मिळणार नाही. राजू कंक एक धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. पहिला सामना मला आठवला, पहिल्या सामन्यामध्ये राजू कंग असाच धावत सुटला होता. तिथे रनआउटच्या सुरुमामध्ये बाद झाला, परंतु त्याने मागे वळून सूरज पाटीलकडे पाहिले नाही
आपण चूक केली हे त्याने जाणलं होतं. पंचांनी योग्य निर्णय दिलाय. बॉल हातामध्ये नव्हता हेच सांगण्याचा प्रयत्न इथून करण्यात आलाय आणि बॉल इथे बॅटर देखील ही रन्स कंप्लीट करण्यासाठी पुढे सरसावला होता. पंचावन्न धाबा डॉट बॉल आलेला पाहायला मिळालाय. राजू गंगटच्या पहिल्या मॅचची मला आठवण झाली. खरं तर पहिला सामना तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला होता. तिथून पुढे यावेळेला लोअर फुल टॉस मिस केलाय. हा लोअर फुल टॉस यॉर्करला मिस केला होता. फटक्याला चेंडूला डिसमिस करू शकलेला नाही हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी ड्रिंक्स ब्रेक नंतर वाई तालुक्यातील धोम पुनर्वसन ओझरडे गावचा सुशांत शिंदे दाब्या करतोय. पश्चिम महाराष्ट्र आयकॉन म्हणून या टीम मध्ये सहभागी झालेला आणि चांगली गोलंदाजी करत असताना 3 बॉल टाकले, फक्त एकच धाव खर्च केली आहे. वाकाडण्याजोगी गोलंदाजी धावसंख्येचा वाढलेला वेग सुशांत शिंदे दाब्याने कमी केलाय. सुशांत टीमचा कॅप्टन याही वेळेला आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न. म्हणून मी गेले 3 दिवसामध्ये एकच गोष्ट म्हणत आलोय, तुम्ही जर का पहिल्या 3 षटकामध्ये धावा बनवू शकता तर बनवून घ्या. ड्रिंक ब्रेक नंतर सामना बदलतो आणि त्याचं एक मात्र कारण आहे तो सुजित मोरे. स्क्रीनवरती तुम्ही पाहता नियोजनाचा बादशहा. 3 दिवस या व्यक्तीने या स्पर्धेला उचलून धरलाय. संतोजी देसाई सर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आशिषजी चोरगे सर ज्यांचा आवाज ऐकायला मिळतोय त्यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहत आहे. 55 धावा धावलकावरती आहेत. यावेळेला फटका हवेमध्ये आहे. फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कॅच ड्रॉप. तिसरं जीवदान आणि एकच खेळाडू आहे त्या ठिकाणी. चेंडूने पाठलाग सोडलेला नाही आहे. त्याचा जीवदान सूरज पाटीलला. आणखीन एक जीवनदान मिळते सूरज पाटील यांना आणि हा फटका पूर्णपणे फसला होता. बॅटचा फेस जास्त ओपन केला, बॉल हवेत उभा राहिला, लांबी कमी पडली आणि खेळाडू सहजतेने बॉलच्या खाली आले परंतु कॅच पकडू शकलेले नाहीयेत. ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील यांना मिळतंय जीवनदान. सुशांत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. वातावरणाला शांत केलंय त्याने. 3 कॅचेस ड्रॉप झाल्यात. या षटकामध्ये 2 आल्यात केवळ. लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळेल. या षटकामध्ये केवळ आणि केवळ 3 धावा आल्यात. विकेटचा रकाना भरू शकलेला नाहीये परंतु सुशांतने या सामन्याला कलाटणी दिली आहे. 57 धावा फलकावरती विदाउट लॉस. जे बोल आहेत ना बाळू मामाच्या नावामध्ये मला पांडुरंग दिसला. होय आदरणीय दिनकर शेवाळ साहेब यांच्याच मुखातून निघालेले जणू काही शब्द आहेत असंच म्हणावं लागेल. कारण पांडुरंगाच्याच नावाने संत बाळू मामाच्याच नावाने ही स्पर्धा आज आयोजित करण्यात आलेली पाहायला मिळाली आहे. पहा सूर्यकांतजी कत्रे साहेब दिनकरजी शिवाळ साहेब यांनी विचार केला असता तर अनेक नावं या स्पर्धेला देता आली असती परंतु संत बाळू मामा प्रीमियर लीग आज आपल्या दैवताचं नाव या स्पर्धेला देण्यात आलं आहे आणि म्हणून ही स्पर्धा यशस्वी बनली आहे. 20 दिवसापूर्वी तितकंसं काही या स्पर्धेच्या आयोजनाच्या नियोजनामध्ये बाबी घडल्या नव्हत्या. एका क्षणाला चर्चा चालू होती सातत्याने ही स्पर्धा होते की नाही होते की नाही होते. रोहित पाटील असतील तर सर्व काही शक्य आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी परंतु मी म्हणेन अशक्य ही शक्य करतील रोहित पाटील. स्पर्धा झाली आणि तीही थाटात. पुढचा बॉल लोअर फुल टॉस पाहायला मिळाला होता. लॉंग ऑफला केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे 58-0. निश्चित ओव्हर नंबर आता 5 सुरुवात झालेली आहे आणि गोलंदाजी मार्गवरती महाबळेश्वर तालुक्यातील वारसोळी देवगावचे खेळाडू अक्षय मोरे आहेत. एका बाजूला सूरज पाटील यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. 27 बनवलेले आहेत. ज्या प्रकारे बॅटिंग करताना त्यांनी खेळ केलाय गोलंदाजीमध्ये सुशांत शिंदे यांनी जो खेळ केला त्यांच्याच पावलावरती पाऊल आता अक्षय मोरे यांनी ठेवलेलं आहे. पहिल्या 3 मध्ये 54 बनल्या होत्या या संघाच्या. मागील 7 बॉल मध्ये केवळ 4 आल्यात. 7 मध्ये आणखीन एक डॉट ऍड करा. मागील 8 बॉल मध्ये केवळ आणि केवळ 4 धावा आलेल्या आहेत. काय गोलंदाजी अक्षय मोरेची. एकही मोठा फटका आलेला नाहीये आणि आता इथून पुढे आता मोठ्या फटक्यांच्या मध्ये प्रयत्नामध्ये असताना आलेले डॉट बॉल आणि ज्या प्रकारे जय सर उल्लेख केला की डॉट बॉलचा रेशो वाढलेला आहे. हाई बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॉल डॉट आला. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर गॅप मध्ये इन टू द गॅप सुई मधून धागा अलगद काढावा.
त्या रीतीने 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध ठोकलाय चौकार. आपण खेळणे गावाचा भूमी पुत्र मैदान आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांचं कौतुक झालं, डीजेचं कौतुक झालं, अगदी अलगीवाल्यांचं कौतुक झालं, स्पर्धेचं झालं, परंतु लाईव्ह टीम खरं तर एक चांगलं कामकाज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मोठी करण्यामध्ये 22 यार्डने सर्वाधिक जास्त मेहनत घेतली आहे. सर्वाधिक जास्त रील्स पाहायला मिळाल्या. या स्पर्धेला मोठं केलं जिथे मात्र जिथे या टीमने लाईव्ह टीमने आणि त्याचमुळे त्यांचं आपण कौतुक करतोय. 6 कॅमेरे आहेत. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट पॅरलल येतोय पाटीलच्या बॅटमधून षटकार. अखेरकार मोठे फटके यायला सुरुवात झाले. सरळ पाठवलेला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी सूरज पाटील यांचा फटका होता तुफानी आणि याच नावाची आली आहे मैदानाच्या आत में सुनामी. 3 जीवदान त्याला मिळालेले आहेत. पुढचा बॉल याही वेळेला हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषेच्या बाहेर इच कडक षटकार. कराड तालुका प्रयत्न करतो साऱ्यांचा आदर. सखाराम शेठ आणि संतोष देसाईंची भक्कम आहे साथ. ऋषी शेवाय रोहित पाटील, संतोष शेवाळे कायम आहे. काय फटका खेळलाय सूरज पाटील. हेलिकॉप्टर स्ट्रोक, हेलिकॉप्टरचं उड्डाण सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. अशाच फटक्याने एखादा खेळाडू प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातो. डोळ्यांना गारवा देणारा हेलिकॉप्टरचा स्ट्रोक. ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटील यांच्या बॅटमधून. रायगडची शान म्हणून त्याच्याकडे सध्या दगडीला पाहिलं जातं. 18 बॉल 43, 74 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. अक्षय मोरे या षटकामध्ये जास्तीचा धावा खर्च करतोय. यावेळेला लिडिंग एज चौथा झेल उडाला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो अजिंक्य गोळे. त्याने झेल टिपला. फायनली या 74 धावांची पहिल्या विकेटची भागीदारी इथून मात्र मोडीच काढली आहे. अक्षय मोरेने मिळवली विकेट. 19 बॉल 43 धावा. एका बाजूला पहा ऑल इंडिया आयकॉन सूरज पाटीलला माघारी पाठवलंय वारसोळी देवच्या अक्षय मोरे यांनी. फटका पूर्णपणे बसला. बॉल हवेत उभा राहिला आणि एक चांगला कॅच अजिंक्य गोळे यांनी यष्ट्यांच्या पाठीमागे पकडला. टीम मैत्री ग्रुप जावलीला पहिलं सुयश मिळालेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे. बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेल्या धावा 74, 1 गडी बाद. राजू कंक 25 वरती बॅटिंग करतायत आणि मुख्य व्यासपीठ आणि या मुख्य व्यासपीठावर सर्व मान्यवर आपण पाहत आहोत. आज भरगच्च असं व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळतोय. बरेचसे मान्यवर आलेले आहेत आणि या क्रिकेट स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाई तालुक्यातील जगन्नाथ मांढरे सोमेश्वरवाडीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. व्यासपीठावरती 2 शेड एकत्रित बसलेत. त्यामुळे आज ही स्पर्धा दमदार सोहळा पार पडत असताना अंतिम दिवस आपण पाहत आहोत. याच साठी केला होता अट्टहास की शेवटचा दिस गोडो बाबा. हाफ ट्रॅकर होता. खेचून मारला ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फंबल झालाय. धावा मिळतील त्याच्यावर. राजूच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. हॅलो
शिवसेना नवी मुंबई तथा कराड तालुका युवा फाउंडेशन संत बाळूमा प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्त मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होताना आपण पाहतोय. अर्थातच शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई अर्थातच सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्यांचं संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने तथा विभाग प्रमुख शिवसेना कोपरकेने सन्माननीय सूर्यकांत कचरे साहेब तथा सन्माननीय दिनकर शेठ शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. शिवसेनेचे शिलेदार या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. द्वारकानाथ भोईर साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय या व्यासपीठावरती आपण पाहत आहोत. भगवे आमचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा जात्र गोत्र आणि धर्म आमचा केवळ शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. शिवसेनेच्या शिलेदारांना आपण पाहतो या व्यासपीठावरती ऑन साईडला केला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. लॉंग ऑन तैनात आहे. दुहेरीसाठी पलटलाय राजू कंक. सेकंडचा प्रयत्न आणि सेकंड रन्स देखील इथून कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्यात. संघातील धावसंख्या दुहेरीच्या मदतीने बदारेल. 15 बॉल 33. राजू कंक नॉट आउट बॅटिंग करतोय. पाण्याची मागणी झाली आहे. धावफलकावरती 82 बनलेल्या बाला मिळाल्यात. स्वतः कविराजबा परामणे यांना तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात असताना राजू कंक एकंदरीत पहिल्या आतापर्यंत 80 धावा आणि या मॅच मध्ये 33 त्यांनी बनवलेल्या बाला मिळाल्यात. सर्वाधिक धावा अद्यापच्या या स्पर्धेमध्ये बनवणारा पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू आहे. आयकॉन खेळाडूंच्या बॅटमधून जास्तीच्या धावा पाहायला मिळाल्या, परंतु इथे टेबल टॉप करतोय तो. चांगल्या दर्जाचा खेळ. 82 धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद. अंतिम सामना संत बाळूमामा प्रीमियर लीग शिवसेना नवी मुंबई कराड तालुका युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पर्व 3 आपण पाहतोय. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026. 82 आहेत. 1 फलंदाज बाद झाला राजू कंक आणि त्याच्या साथीला जगन्नाथ. या षटकामध्ये अद्याप 3 बॉलमध्ये धावा आल्यात त्या 8. या बेसा बॉल बॅटची आतली कडा शॉर्ट फाईन लेग तैनात आहे. रन्स मिळणार नाहीये. सुजित चांगलं बॅकअप त्याने दिलंय. एका क्षणाला 54 3 षटकामध्ये बनला होता. धावा वेगाने पुढे जातील असं वाटलं होतं. धाव संख्येवरती काही अंशी लगाम लगावलाय. निश्चित आणि त्याचं कारण आहे सुशांत शिंदे यांची गोलंदाजी. शेवटचे 3 बॉल चांगले टाकले, जकडून ठेवले, बांधून ठेवले. राजू कंक 33 वरती बॅटिंग करतायत आणि शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी तुम्हाला या मेगा फायनल साठी पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने आलेला आहे. त्यांना दाखवण्यात आलेला आहे. शेवटचे 2 बॉल. सुशांत शिंदे तयार. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि इथून मात्र काय कलेक्शन पाहायला मिळालं. अजिंक्य गोळे उडता अजिंक्य आपण इथून पाहिला. बॉलला गॅदर केले. धावा आल्या ते एकंदरीत 2 ऍक्शन रिप्ले बा. हा उडता अजिंक्य पाहायचा आहे प्रत्येकालाच. हा बहुत फटका ऑन साईडला केला. डीप मिड विकेटला थ्रो चांगला होता अक्षय मोरेचा, परंतु इथे काय गॅदर केला होता हा उडता अजिंक्य तुम्ही पाहिलात. अजिंक्य गोळे यस यांच्या पाठीमागे. पुढचा बॉल शेवटचा चेंडू. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे. स्क्वेअर लेगला बॉल निघाला. सिंगल अवेलेबल आहे. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एकंदरीत एकेरीच्या मदतीने धावफलकावरती बनलेल्या आहेत त्या 85 धावा. पूर्वार्धाचा खेळ संपला. आपण पाहतोय अंतिम सामना संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 अंतिम सामना रंगतोय. धावफलकावरती 85 ला 1 आहे. राजू कंक 18 बॉल 36, 19 बॉल 43. सूरज पाटील. स्पर्धा अर्थातच
संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 3ची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि मुख्य व्यासपीठावरती प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी खरं पाहिलं तर शिवसेना नवी मुंबईचे सर्व पदाधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य करण्यात आलंय. खरं पाहिलं तर ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 1,50,000 तथा द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 1,00,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. अर्थातच कल्याण डोंबिवलीचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तथा ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्री नरेशजी मस्के साहेब, त्याचबरोबर खरं पाहिलं तर नवी मुंबई महिला संघटिका अर्थातच सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक तथा द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक तब्बल रोख रक्कम 3,00,000 रुपये पारितोषिक संपूर्ण या मान्यवरांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्याबद्दल आम्ही सर्व आयोजन समिती तथा सन्माननीय दिनकर शेठ शेवाळे साहेब आणि त्याचबरोबर कोपरखेने शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय सूर्यकांत कचरे साहेबांनी आणि आमची संपूर्ण आयोजन समिती या मान्यवरांचं मनापासून आम्ही शतशः आभार मानत आहोत. शिवसेना नवी मुंबईच्या माध्यमातून सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भरघोस सहकार्य करण्यात आलं. त्याबद्दल सर्वांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानत आहोत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी करण्यात आलं, स्वर्गीय लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर साहेब यांच्या स्मरणार्थ माननीय श्री उदयसिंह दादा पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य सातारा जिल्हा यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेच्या आकर्षक ट्रॉफी देण्यात आल्या. त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानत आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेचे किट टी शर्ट ट्रॅक स्पॉन्सरशिप ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली, अर्थातच भोर तालुका युवा फाउंडेशनचे सन्माननीय अध्यक्ष संस्थापक राहुल दादा पवार आपलं देखील आम्ही मनापासून आभार मानत आहोत. संघ मालकसाठी बाईक ज्यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी देण्यात आली, अर्थातच कराड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी असोसिएशन तथा अध्यक्ष अमितराज चव्हाण यांचा आम्ही मनापासून आभार मानत आहोत. त्याचबरोबर मालिका वीरसाठी जी बाईक आहे ती बाईक आपण पाहतोय गामी ग्रुप ऑफ नवी मुंबई यांच्या माध्यमातून ही बाईक देण्यात आले. सर्वच मान्यवरांचं तथा खास करून शिवसेना नवी मुंबईचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्या सर्वांचंच आणि खास करून या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आणि या क्रिकेट स्पर्धेची उभारणी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली, माननीय श्री सूर्यकांत कचरे साहेब तथा माननीय श्री दिनकर शेठ शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांचंच मनापासून या ठिकाणी आभार मानत आहोत. त्याचबरोबर सहर्ष स्वागत देखील करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन आपण मगाशी पाहिलं, अर्थातच या क्रिकेट स्पर्धेच्या ऑक्शन प्रक्रियेला देखील ते प्रामुख्याने उपस्थित होते. अर्थातच शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई तथा या नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय दोरकानाथ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर खरं पाहिलं तर नवी मुंबई आणि नवी मुंबई शिवसेना महिला जिल्हा प्रमुख तथा नवी मुंबई महिला संघटिका अर्थात सौभाग्यवती शीतलताई सूर्यकांत कचरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आलेल्या सर्व महिला भगिनी यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित शिवसेना युवा सेना उपजिल्हा प्रमुख अर्थातच साईनाथ दादा वाघमारे यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. समाजसेवक आनंदा बागल साहेब यांचं देखील मनापासून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर उपस्थित राजप्रीती नाकवा आणि राजप्रीती नाकवीन यांचं देखील मनापासून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. त्याचबरोबर युवा नगरसेविका अर्थातच कुमारी दीक्षाताई कचरे यांचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत. सर्वच आमच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व महिला भगिनींचं संपूर्ण संत बाळूमामा आयोजन समितीच्या माध्यमातून आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सेकंड इनिंगला आता होते सुरुवात आणि सेकंड इनिंग साठी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत पुण्याच्या वाघोलीचे ऑल इंडिया आयकॉन, एका बाजूला अजिंक्य गोळे
मॅचच्या सुरुवात नॉन स्ट्रायकरला वाई तालुक्यातील अनवडीचा तेजस शिंदे गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती सिद्धार्थ जगदाळे शिरवडे गाव तालुका कराड पहिलाच बॉल लॉंग ऑनला पाण्याला म्हणतात द्रव्य आणि पहिल्या बॉलचं अजिंक्य गोळे यांनी स्वागत केलंय भव्य बॉल सीमारेषा पार चौकार. शुभागमन होतं या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून किट प्रोव्हाइड करण्यात आलेत. अर्थातच भोर तालुका आणि भोर तालुका युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते राहुल दादा पवार यांचं देखील शुभागमन होतंय. वेलकम सर. दुसराच बॉल आणि दुसऱ्याच बॉलला देखील पाठवलाय अजिंक्य गोळेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट. सेकंड इनिंगला दमदार सुरुवात झाली आहे. चौकार. अजिंक्य गोळे यांचा स्विच हिटचा फटका आहे परवलीचा आणि तोच त्यांनी खेळलाय. पॉवर प्ले तोडायला सुरुवात केली आहे आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषा पार आलाय तो चौकार. महाराष्ट्रात राजकारणी फक्त एकनाथ शिंदेचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आहे रॉयल कारभार. अजिंक्य गोळे छोट्या चणीचा आहे. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना त्याला आपण पाहिलेलं आहे. कोकणातलं क्रिकेट असू द्यात, मुंबापुरीतलं असू द्यात, पुण्यातलं असू द्यात, विदर्भातलं असू द्यात. वाघोली पुण्याला बिलॉंग करणारा आसिफ शेख जिथून येतो त्याच विभागातून हा खेळाडू येतोय, परंतु मुळात जावळी तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. ऍक्शन रिप्ले बाहेर पडल्यानंतर बाहेर निघाला होता बॉल. चांगली गोलंदाजी करण्यामध्ये महारथ आहे गोलंदाज सिद्धार्थकडे आणि त्याने एक चांगला बॉल टाकलेला पाहायला मिळालाय. अजिंक्य गोळे स्विच हिट आणि रिव्हर्सचा बादशाह आहे. चांगली बॅटिंग नेहमी त्याने केलेली पाहायला मिळाली. खुल्या गटाचं क्रिकेट सातत्याने तो खेळत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल. या बाला बाची लिडिंग एज. कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार आणि इथे ऑल इंडिया आयकॉन फलंदाज अजिंक्य गोळे आउट. अजिंक्य मोहन गोळेला जेवढा सँड ऑफ गोलंदाजांनी किंबहुना कॅच पकडल्यानंतर जिथे आपण संग्राम लावणनी दिला नसेल ना, त्याहूनही दर्जेदार असा सँड ऑफ डीजेने दिलाय. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. जी लिडिंग एज आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेमध्ये होता. संग्राम लावणने हा झेल टिपला. कॅच किती इम्पॉर्टंट होता पहा. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना सुशांत शिंदेला आपण पाहतोय. सुशांत शिंदे बॅटिंगसाठी आलाय. 8 धावा धावफलकावरती बनलेल्या आहेत. खर तर ओझरडे गावाला बिलॉंग करतो. 2 पुनर्वसन ओझरडे गाव. स्क्रीनवरती तुम्ही बकासूरला पाहताय. खर तर बैलगाडा शर्यतीमध्ये बकासूर हे नाव सर्वाधिक मोठं आहे आणि अगदी आदराने घेतलं जातं. या खेळाडूलाही त्याच नावाने ओळख मिळाली आहे. याचं कारण आहे त्याने धावा बनवलेल्या ज्या वेगाने आपण पाहिल्यात. 8 धावा धावफलकावरती आहेत. राजू कंकला तुम्ही पाहत होतात. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल उर्दी विकेटने. या वेळेला ऑन साईडला चिप केला होता. आल्या आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि त्याची जाणीव करून देणारा हा दर्जेदार लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह त्याच्यावरती आला चौकार. ठरला तो एक सुशांत शिंदे दादा यांच्या बॅट मधून हा फटका लॉंग ऑन क्लिअर करणारा एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार होईल. तो फरार. धावा मिळतील 4. ही जर जोडी चालली ना तर मोठी वाटणारी धावसंख्या छोटी वाटायला वेळ लागणार नाही. त्यासाठी या जोडीला करावा लागेल चांगला खेळ. मागील बॉल केवळ ठेवला होता असंच म्हणावं लागेल. यावेळेला बॅटच्या टोला लागलाय. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. लॉंग ऑन सिंगल मिळेल. एकेरी धाव इथून येत असताना बाला मिळते. रन चेस
सुरुवात झाली आहे 13 धाबा, 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. संघाचे मॅनेजर नवी मुंबई कराड मध्ये नानाचे आमचे आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच बाळू मामा प्रीमियर लीग. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलेला पाहायला मिळाला. धावफलकावरती 13 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. एक फलंदाज बाद, 30 बॉल आणि 73ची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होल्याने गोलंदाजीच्या रनवेवरती केलेला आहे बदल. 13 धावा आलेल्या आहेत. आता इथून पुढे 30 बॉल आणि बनवायच्या आहेत 73 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी आता कुणाला बोलवलंय आरोही स्पोर्ट्स धार्मिक 11 कडून या षटकासाठी कराड तालुक्यातील कुसूर गावचे राजू कंक येत आहेत. आज या खेळाडूने या काही 2 वर्षांमध्ये आहे ना एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून नावलौकिकता आपली मिळवायला सुरुवात केली. एक काळ होता राजू कंक बॅटिंगसाठी प्रसिद्ध होता, परंतु राजू कंक आता ऑलराऊंडर खेळाडू म्हणून प्रसिद्ध झालाय आणि त्यांनाच गोलंदाजी मार्कवरती आणलंय. एका बाजूला एक चिवट हर हुन्नरी खेळाडू वाई तालुक्यातला सुशांत शिंदे. दाद्या तयार, असं बॅटल कराड विरुद्ध वाई. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती सुशांत शिंदे याच्या बाटमधून निघणारा हा दर्जेदार शोक षटकार. ज्याच्या बाटमधून षटकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा, उजव्या एसटीच्या बाहेर निघाला आणि तदनंतर वाईचा दाद्या आता तुटून पडलाय. त्याच्या बाटमधून षटकार येतोय. खूप काय बाकी आहे सामन्यामध्ये. प्रयत्न चांगले केलेत, सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळाली आहे आणि सातत्याने सुशांत शिंदे संघाचा नेता म्हणून कामकाज करत असताना तो पाहायला मिळालाय. खर तर पश्चिम महाराष्ट्र आयकॉन म्हणून तो खेळतोय. संदीपजी देसाई सरांनी ज्या वेळेला त्याच्याशी हितगुज करत होते त्यावेळेला कालच्या दिवसामध्ये तो म्हणाला होता चालू आहे क्रिकेट, जसं चालतंय तसं चालू द्या. सध्याच्या घडीला चांगलं चाललंय म्हणतो. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड ओर दी बॉलर हेड, स्ट्रेट आणि ग्रेट षटकार. करना कराड कर आहेत धुरंधर. करना कराड कर आहेत धुरंधर. नवतरुणासाठी आहेत साऱ्यांचा ते आधार. पा इथे क्रिकेट प्रेमी आलेले आहेत आणि दाद्यासोबत सेल्फी घेत आहेत. क्या बात आहे. दाद्याने खेळही तसाच केलाय. आता वाईकर आणि मैत्री ग्रुप जावली म्हणत असेल की दाद्या मार रहा है. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय आणि पहा त्याच्या भोवती असणारी गर्दी आणि हे प्रेक्षकही वाईचे आलेले आहेत सेल्फी घेण्यासाठी. एका बाजूला दाद्याची सेल्फी घेतली जाते. दाद्या 17वरती बॅटिंग करतोय. 25 धावा, 1 गडी बाद. मैत्री ग्रुप जावली सेकंड इनिंग मध्ये धावसंख्येचं प्रति उत्तर देताना राजू कंग यांचे 2 बॉल महागडे आहेत. परंतु या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये राजू कंग असा खेळाडू आहे ज्याने फार चांगली गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी करणार राजू कंग एका बाजूला. स्विच हिट, यावेळेला फटका हवेमध्ये. थर्ड मॅनला निघालाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव इथून देखील कंप्लीट झाली आहे. जीवदान मिळालंय सुशांत शिंदेला. धावा आल्यात त्या 2. एकंदरीत या षटकामध्ये 3 बॉलमध्ये 14 आल्यात, 27 ला 1 आहेत. निश्चित जगन्नाथ मांढरे यांनी चांगला प्रयत्न केला बॉलला अडवण्याचा. स्विच हिटचा प्रयत्न केला होता आणि स्विच हिटच्या प्रयत्नामध्ये धावा किती मिळाल्या तर 2 मिळालेल्या आहेत. क्षेत्ररक्षक 2 धावत होते. जगन्नाथ मांढरे यांनी हा बॉल थांबवला आणि बॉलची फेकी केली. तोपर्यंत 2 धावा धावून काढण्याची मुभा मिळालेली आहे. एका बाजूला संत बाळूमामा प्रीमियर लीगची मेगा फायनल रंगली आहे. पर्व क्रमांक 3 ची बाजी कोणाची. रिॲक्शन्स तुम्हाला पाहायला मिळाले होते राजू कंकचे, ज्याने मात्र बॉल जसा हातामधून निसटला ना क्षेत्ररक्षकाच्या तसं काहीतरी आठवणी काढल्या होत्या. 27 ला 1. हा बॉल स्क्वेअर कट केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल इथून येत असताना मला माहिती 28 बनला. एकटा लढतोय सुशांत शिंदे. तेजसला आपण पाहिलं. हे दोन्ही जे खेळाडू आहेत ना ते एका तालमीतले आहेत आणि जिथे मात्र आपण पाहिलं एका गावातले आहेत.
स्वतः सातत्याने आपण पाहिलं तर एका तालमीतले आणि सख्या बंधूंपेक्षाही जास्तीचं प्रेम या दोन खेळाडूंचं आहे आणि त्यामुळे सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलं. तेजस शिंदे टेनिस क्रिकेटमधला असा खेळाडू आहे ना, शीतलदाई, त्याचं लग्न चालू होतं, मंडपामध्ये नवरी आली होती, हा पठ्ठ्या जिथे बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती गेला तिथे जाऊन हाफ सेंचुरी ठोकली, मग नग्न मंडपांमध्ये आला होता. तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. असा नवरदेव आहे, क्रिकेट प्रेमी आहे, तो बॅटिंग करतोय. उजव्या हस्तीच्या बाहेरचा बॉल एक्सा कव्हरला, तेजस शिंदेच्या बॅटमधून षटकार. इथे खरं तर हे वाईचे खेळाडू आहेत ना, ते अशा गोष्टी निश्चित करतात. हा बॉल उजव्या हस्तीच्या बाहेर हलक्या हाताने लेटकट केला होता, क्षेत्ररक्षक तैनात होते त्या ठिकाणी. सिंगल आली, दुहेरीचा प्रयत्न होईल, 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीये 36 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 50ची गरज. 24 चेंडू आणि 50 धावा. विजय शिंदेच्या बाबतीतली आपण चर्चा करतोय. 36 बनल्यात, एक फलंदाज बाद झालाय. निलेजी मर्डेकर सर, मी त्याला विवाहाबद्दलची मंडपामधून तो जिथे मैदानावरती गेलेला म्हटलं, परंतु रिषभ पंतची आठवण झाली मला. रिषभ पंत जसा मैदानामधून जिथे दुसऱ्या मैदानावरती जाताना त्याचं सर्वाधिक मोठं ॲक्सिडेंट झालं होतं, याही खेळाडूच्या बाबतीत तसं घडलंय. पायामध्ये खरं तर एक रॉड आहे आणि तो घेऊन तो मैदानावरती आज क्रिकेट खेळतोय. त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पहा, त्याला तुम्ही बाद आहे स्क्रीनवरती. 36 धावा धावफलकावरती बनल्यात, एक फलंदाज बाद आहे. येणारे 24 बॉल आणि 50ची आवश्यकता आहे. क्रिकेटचा वेळ आहे आणि क्रिकेट कुठे कधी कोणाला कसं घेऊन जाईल ना याचा नेम नाही. क्रिकेटने आज सर्व काही दिलंय. स्ट्रायकर एंडला सुशांत शिंदे बाला मिळतोय. 6 बॉल 20 वरती तो नॉट आउट आहे. 86चा पाठलाग चालू आहे. राजेंद्र गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत आहेत ओव्हर द विकेटने. त्यावेळेचा बॉल शरीरापासून दूर ठेवला होता. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. सुरेश पाटील अपील करत असताना पाहायला मिळाला. हा डॉट बॉल येतोय. गेम ऑन, मॅच ऑन. राजेंद्र रणवरे शाहूवाडी तालुक्यातील आयकॉन कॅटेगरीचे खेळाडू, त्यांनी पहिलाच बॉल डॉट टाकलाय. म्हणजे आयकॉन विरुद्ध आयकॉन असं म्हणलं काय हरकत नाही, कारण दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. पहिला चेंडू निर्धाव. हा लोअर फुलटोस. या वेळेला दाद्याने ऑन साइडला आपली दादागिरी दाखवली आहे. ठोकला षटकार. ज्याच्या हाती धनुष्य हा दोघांचा नाद नाही करायचा आत्ताच्या या कलयुगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. मी म्हणालो होतो सख्खे बंधू नाही आहेत, परंतु भावापेक्षाही जास्तीची माया लावतात एकामेकावरती. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न झालेला नाही आहे, केवळ एक सिंगल येईल. संघाची धावसंख्या वेगाने वधारती आहे. सूरज पाटील पोहोचला होता कॅच पर्यंत त्याच्या पुढे स्वतः संतोषजी यांना आपण पाहिलं. संतोषजी शेवाळे कदाचित संघ मालक देखील आहेत आणि त्यांना आपण पाहत होतो पुढे धावताना. ते थोडेसे बाजूला झाले असते ते कदाचित कॅच बनली असे. स्वतः आयोजक आहेत ते. एका बाजूला जीवनदान मिळाले एका बाजूला आपण चर्चा करू संतोष यांच्याकडून झेल निसटला, परंतु एका बाजूला सुशांत शिंदे यांना जीवनदान मिळाले. तेजस शिंदे तयार, 8 वरती बॅटिंग करतोय. षटकातला 4था बॉल. राजेंद्र रणवरे तयार. यावेळेला वेस्ट साईड इथून पाहिली जाते का? होय, पंचांनी सांगितलंय वेस्ट साईड जास्तीची आहे. नो बॉल, नो बॉल. ही खतऱ्याची घंटा आहे.
खरं तर बेस्ट साईड इथून आपण पाहिली तर जास्तीची बाला मिळाली होती. ऍक्शन रिप्ले साऱ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. 22 यार्डला आपण पाहत आहोत. नो बॉल इथून पाहायला मिळालाय. साऱ्या गोष्टी आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नगरसेविका नवी मुंबई महानगरपालिकेच्या आदरणीय कविताताई चंद्रकांत पाटील यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती झालेलं पाहत आहोत. हे प्रेक्षक वर्गाची गर्दी पहा, जे दर्दी आहेत ना त्यांनी गर्दी केली आहे. यावेळेस हा बॉल देखील खाली राहिला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. हा डॉट बॉल येत असताना बॉल मिळेल. प्रेक्षक वर्ग तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. काही आपली बाईक आपली जिम्मेदारी आपली जबाबदारी म्हणत बाईक वरतीच बसलेत, काही चेअर्स वरती बसलेत. प्रेक्षक वर्ग सामन्याचा आस्वाद घेत आहेत. 44ला 1 आहे. लक्ष 86 धावसंख्येचं आहे. येणारे चेंडू राहिले ते अर्थात इथून पुढे 20-42ची गरज. यावेळेस हा बॉल देखील उजव्या यशीच्या बाहेर खाली राहतोय. वारंवार लगात असे डॉट बॉल निलेश सर हे डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येणार आहेत. निश्चित ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे टीम आरोही स्पोर्ट धार्मिक 11ने राजेंद्र रणवरे चांगली गोलंदाजी करतात या ओव्हरमध्ये आणि याच प्रकारचे बॉल टाकावे लागतील. समीकरणामधलं अंतर वाढलंय. 19 बॉल 42ची गरज आहे. एका बाजूला वाई तालुक्यातील अनवडीचा तेजस शिंदे स्ट्राईक करेनला तयार. 19 बॉल 42. स्विचिट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खतरनाक षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. 50 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल विजयासाठी 36ची आवश्यकता आहे. तो आला नाही, तो गेलाय. तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय पाणी घेऊन आणि जो तो गेला ना की संपूर्ण सूत्र हलवतो असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलाय. सुजित मोरे याला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. काही सामन्यापूर्वी कदाचित मला वाटतं कालच्या दिवसामध्ये संतोषजी देसाई सरांनी हा प्रश्न विचारला होता सुशांतला. सुजित मोरे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर काय मेसेज देतो. तो एवढाच मेसेज देतो की या धावा बनणार आहेत, तू मार, समोर मार, धावा निश्चित बनतील. हा मेसेज त्याने दिला होता कालच्या दिवसामध्ये. परंतु आज काय वेगळा मेसेज दिला असावा. 18 बॉल 36ची आवश्यकता. 12चा आस्किंग रन रेट आहे. 50 धावा धावफलकावरती बनल्यात. इकॉनॉमिकल अगदी दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत. प्रथमेजी आपण पाहिलं ना, जर का आपण कंपॅरिझन करायचं झालं या दोन संघांचं तर कंपॅरिझन हे स्क्रीनवरती पाहायला मिळतं. आफ्टर 3 ओव्हर्स 54 बनवलं होतं विदाउट लॉस. आरई स्पोर्ट्स धार्मिक 11 या टीमने. मैत्री ग्रुप जावळी सध्या घडीला 50ला 1 आहे. जमेची बाजू आहे ना, इक्वली चाललाय सामना असंच म्हणावं लागेल. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली आहे ती 36 धावसंख्येची. 18 चेंडू आणि 36 बनतात या मैदानावरती. षटक क्रमांक 4ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 4 साठी ऑल इंडिया आयकॉन वाघिवली वाडाचे सूरज पाटील यांच्या खांद्यावरती आहे षटक क्रमांक 4 ची जबाबदारी. 18 बॉल 36 धावांची गरज. सुशांत शिंदे दाद्या 27 वरती आणि तेजस शिंदे 14 वरती बॅटिंग करतायत. प्रेक्षकांना दाखवण्यात येत आहे 22 यार्ड क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. बरेचसे प्रेक्षक ही क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत. ओव्हर नंबर 4ला सुरुवात. पहिलाच बॉल हलक्या हाताने चिप केला होता. क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना इथून पाहायला मिळालाय. संतोष यांना आपण पाहतोय. संतोष शिवाळे फायनली बॉल त्यांच्या हातात आलाय आणि ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या हातामध्ये बॉल येत असताना पाहायला मिळाला. 51 धावा धावफलकावरती 1 फलंदाज बाद. अजूनही ते 35ची आवश्यकता. येणारे 17 बॉल. प्रेक्षक वर्गाला आपण पाहिलं संतोष शिवाळे एकाच हातामध्ये जणू काही ब्लफ काढला होता त्याने. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंबा काढला होता असंही म्हणावं लागेल. 51ला 1. 17 बॉल आणि 35ची गरज. यावेळेला कटरचा वापर बाहेर काढलाय. बॅटरला रोखलंय. पायामध्ये दंडाच्या बेड्या साकल्यात. डॉट बॉल येत असताना बॉल मिळतोय. सूरज पाटील आले आणि इथे पहा टप्पा पडल्यानंतर बॉलला कशा प्रकारे कट केलंय, बाहेर नेलं, बॉल आला तो डॉट. हाताश थोडेसे पाहायला मिळाले तेजस शिंदे बॅटिंग करताना. या वेळेला चांगला फटका खेळलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. 2 खेळाडू धावतायत परंतु अखेरकार सीमारेषे लगत बॉल थांबवलाय. या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील तब्बल 2. 53 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 1 फलंदाज बाद झालेला पाहायला मिळतोय.
निलेजी मर्डेकर सर, त्याच वेळेला आशिषजी चोरगे सर, त्याच वेळेला आमचे जवळचे मित्र आणि स्पर्धा सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे नियोजनाचा बादशहा संतोष सर यांनाही आपण ऐकताय. यावेळेचा बॉल रिव्हर्स केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मित्र दाबाचार, हा आलाय चौकार. टक्के बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहे तेज शिंदे, अनवडी आहे त्यांचं गाव. बॉल सीमारेषा पार, चौकार. यावेळेचा बॉल हवेमध्ये पाहायला मिळालाय, क्षेत्र अक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट चांगलं पाहायला मिळालंय जगन्नाथच्या माध्यमातून. झेल टिपण्यात आलाय, फायनली कोंडी फुटली आहे. ही जोडी जी जमली होती ती आता फोडण्यामध्ये यश आलंय. 57ला 2 फलंदाज बाद झाल्यात. 13 बॉल 29 ची गरज. अप टेन्शन. फलंदाज बाद झाल्यानंतर आपण आउट म्हणतो किंवा तो चेहरा पाडून मैदानाच्या बाहेर येतो. डीजे मास्टर त्याला रडवण्याचंच काम करतो जवळपास. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. 57ला 2 आहेत. मैदानाच्या आतमध्ये तो बॅटर आलाय ज्याने या स्पर्धेमध्ये 5 चेंडू लगातार 5 षटका ठोकलेले आहेत. अभि चोरट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना बॉल मिळतोय. 13 बॉल 29 धावसंख्येची आवश्यकता असताना अभि चोरट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कहाणी में ट्विस्ट असंच म्हणालो होतो मी निश्चित, कारण विकेट गमावला होता. परंतु एकापेक्षा एक 1.25 खेळाडू आहेत, त्यामुळे काही अडचणी वाढणार नाहीत असंच वाटू लागलंय. 13 बॉल 29 ची गरज. स्क्रीनवरती तुम्ही सुरेश पाटीलला पाहत आहात. 57ला 2 आहेत. बॉल आल्या आल्या स्विचित करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. हा डॉट बॉल येईल. येणारे 12 बॉल 29 ची गरज. सामना फारसा महत्व या सामन्याला मिळालेला आहे. एक नेल बायटिंग फिनिश आपण पाहायला जातोय. कुठे जाऊ नका प्रेक्षक वर्ग, सामना एक चित्त थरारक लढत पाहायला मिळेल. 57ला 2 आहेत. 12 बॉल 29 ची गरज. शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. आदरणीय दिनकर शेठ शेवाळे साहेब, प्रोप्रायटर साईराज फिश कंपनी, प्रोप्रायटर संत बाळूमामा फिश कंपनी. नानांनी पहा डगआउट्स तुम्हाला पाहायला मिळतो. बॅटिंग करणारा संघ सध्या तगडीला मैत्री ग्रुप जावळी या संघाला तुम्ही पाहत आहात. आणि मैत्री ग्रुपचं हे फ्लेक्स तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. सध्या तगडीला चिंतेचं वातावरण आहे. 12 बॉल आणि 29 ची गरज आहे. मी नानांच्या बाबतीची चर्चा करतोय. कदाचित या वर्षीचं हे आयोजन आणि मिळालेलं यश पाहता पुढील वर्षी एखाद्या 4 व्हीलरची अनाउन्समेंट जर का झाली तर चिंता नसावी, कदाचित होऊ शकते. कारण यशस्वी असं आयोजन पाहायला मिळालंय. यश प्राप्त झालंय या स्पर्धेला. सातत्याने एक दमदार असं आयोजन पुढे येत असताना पाहायला मिळालंय. 12 बॉल 29 ची गरज. 10 चेंडू 28 ची आवश्यकता आहे. सुशांत शिंदे मैदानावरती आहे. अभि चोरट मैदानावरती पाहायला मिळतो. प्रेक्षक वर्गाची ही गर्दी. दादाला आपण स्ट्रायकर एंडला पाहतोय. गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय राज पवार. देवळी गावचा सुपुत्र आहे. बॅटिंग मिळाली नाही, त्याचा वापर गोलंदाजीसाठी करण्यात येतोय सातत्याने. पुढचा बॉल लोअर फुलटोज होतो. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. राज पवार डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. स्पेशलिस्ट आला. पहिला बॉल सिंगल खर्च करतोय. 11 चेंडू आणि 28 ची गरज. निश्चित राज पवार यांच्या गोलंदाजीमधली लकब आहे आणि त्यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे दाखवली. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला, सिंगल मिळाली आहे. 11 बॉल 28 ची गरज. प्रेक्षकांची तुडुंब घरी तुम्हाला पाहायला मिळते या मेगा फायनलला पाहण्यासाठी. कारण पर्व क्रमांक 3 ची बाजी कोणाची, कोण उचलणारी मानाची ट्रॉफी, कोण होणार चॅम्पियन, हे पाहण्यासाठी आलेले. एका बाजूला
वाई तालुक्यातील कोंडवली गावचा आबी चोरट स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार होईल. एका मॅच मध्ये तो संकट मोचक बनला होता. या मॅच मध्ये बनेल का? देवळीचा राज पवार तयार. हाफ ट्रॅकर बॉल होता, उंच गेलाय, लांब नाही, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. अभि चोरट आला, अभि चोरट गेला, तो आला तसाच गेलाय, शून्याचा चष्मा घालून शून्य घेऊन आला, शून्य घेऊन गेलाय. फलंदाज बाद. चंदा मात्रेला तुम्ही पाहत आहात. खर तर या विभागाचं आणि या मैदानाचे सातबारे त्याच्या नावावरती आहेत. सातत्याने भूमिपुत्र आहे आणि त्यामुळे त्यांना आपण सातत्याने पाहत आहोत. 58 बनलेल्या 3 फलंदाज बाद झाल्यात. येणारे चेंडू आहेत इथून पुढे 10 चेंडू आणि 28 ची गरज. 10 चेंडू आणि 28 धाबा. करण सुर्वे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. राज पवार हा तोच डीजे मास्टर आहे ज्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, जो एक गीतांची मैफिल सजवतो. भूमिपुत्र या मैदानाच्या शेजारीच वास्तव्यास आहे. पुढचा बॉल यावेळेला शरीरापासून दूर ठेवला होता, दिशाहीन आहे. अभांतर धाव येत असताना पाहायला मिळते. एक्स्ट्राची रन संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने बधारेल. स्कोर कार्ड वरती धाबा 59 ला 3. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला करण सुर्वे आलेले आहेत आणि हा बॉल राजभवनने दिशाहीन टाकला आणि या हंगामाला करण सुर्वे चांगल्याच फॉर्म मध्ये आहे. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. टार्गेट आता बाकी येणारे 10 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 27 धावा. 10 चेंडू आणि 27 ची आवश्यकता राहिली आहे. 10 चेंडू आणि 27 ची गरज. क्रिकेटचा खेळ सध्याच्या घडीला ही मॅच सिसॉवरती आहे. कधी इकडे कधी तिकडे तराजूवरतीच आहे. यावेळेचा बॉल उंच आणि तितकासा लांब. करण सुर्वेच्या बॅटमधून येतोय षटकार. रेकॉर्ड आपल्या नावी करणारा डांगरेगरचा हा षटकार किंग मैदानाच्या आतमध्ये बॉल पाठवतो सीमारेषेच्या पलीकडे. डांगरेगरचा षटकारांचा ब्रँड. बॉल सीमारेषा पार. षटकार. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ ही निश्चित बदलते. वेळ बदलायला सुरुवात झाली आहे. 9 चेंडू 21 ची गरज. 9 चेंडू आणि 21 धाबा. या सामन्यामध्ये खूप काय कलाटणी प्राप्त झाली पाहायला मिळाली आहे. अप्स अँड डाऊन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळाल्यात. या सामन्यामध्ये सर्व काही शक्य आहे. जदवर सुजित मोरे तुमच्याकडे 65 ला 3 आहेत. 65 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. येणारे चेंडू इथून पुढे 9 मध्ये 21 ची गरज. पुढचा बॉल गोलंदाज राज पवार. यावेळेचा बॉल पवार वरती हल्ला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पटक्यांचा बोलबाला करण सुर्वेच्या बॅटमधून षटकार. आवाज घुमणार एकच बॉल. प्रीमियर लीग मैदानाच्या आतमध्ये जावली तालुक्यातील डांगरेगर गावचा करण सुर्वे आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवतोय आणि हाई बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. आता एका बाजूला देवळीच्या राज पवारला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जेव्हा जेव्हा देवळी संघ जिंकलाय ना तेव्हा तेव्हा राज पवारचा खेळ नेहमीच चांगला राहिलाय. एक चांगला ऑलराऊंडर आहे देवळी गावचा. हा मुख्य व्यासपीठ तुम्हाला दाखवण्यात येतो आहे. ड्रोन व्ह्यू आहे आणि त्याच्याच माध्यमातून हा आपण व्यासपीठ पाहत आहोत. षटकार आलेला पाहायला मिळाला. 71 ला 3 आहेत. 8 बॉल आणि 15 ची गरज. आखो टप्पा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ही फटकेबाजी नाहीये, ही स्टेटमेंट आहे. सामना अजून संपलेला नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. किरण सुर्वे शो मस्ट गो ऑन. षटकार. घुमणारे एकच बाळू मामा प्रीमियर लीग. थँक्यू.
अनिल दादा कदम यांच्या वतीने 500 रुपये. करण सुर्वे यांनी याही बॉल वरती दिला धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकला सोप्पा. 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि विजय पार्टे यांच्या वतीने परफ्यूम मॅन यांच्या वतीने 500 रुपये. 77 धावा धावफलकावरती या 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेचा चेंडू खाली राहतोय. इथे मात्र स्वतःने कबुली दिली आहे. बॅटची आतली कडा यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. करण सुर्वे बाद झाला, परंतु त्याची बॅटिंग आवडली असेल ना क्रिकेट रसिको. 4 बॉल मध्ये 18 धावा, 3 षटकार त्याने ठोकलेत. टाळ्या होत्या त्याच्यासाठी. ये क्या हुआ कब हुआ अब क्या सुना है ये क्या हुआ सामना मैत्री ग्रुप जावलीने जिंकला. तर मात्र वैभव शेठ पवार महाराजा मार्बल सातारा यांच्या वतीने करण सुर्वेसाठी असतील 1000 रुपयाचं पारितोषिक. लक्ष आपण सांगूया इथे आता 6 बॉल 9 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. रंगलेला एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाई तालुक्यातील बोरगाव गावचा एक युवा ऑलराऊंडर संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये येतोय. परंतु आता आरोही स्पोर्ट्स धार्मिक 11 कडून अंतिम षटक कुणाच्या नावी दिलं जाईल. संघर्ष करण्याचा इतिहास आमचा हरण आमच्या अंगात नाही. अरे जोपर्यंत मैदानात आम्ही उभे तोपर्यंत नियतीलाही जिंकणे शक्य नाही आणि आज नियतीला हरवावं लागेल. आणि गोलंदाजी मार्ग वरती कराड तालुक्यातील शिरवडे गावचा सिद्धार्थ जगदाळे येतोय. गोलंदाजी मार्ग वरती करायचाय. 9 धावांचा बचाव. 2 बाईक तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत होत्या. खरं तर 2 बाईक आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया आयकॉन, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन, क्रिस्टलच्या ट्रॉफीज. ही स्क्रीनवरती असणारी ट्रॉफी जो संघ नायक जिंकेल ना तो आयुष्यभर म्हणेल की जदवर मी आहे तोपर्यंत ही ट्रॉफी अशीच राहायला हवी. कारण त्यावरती संत बाळूमामांची प्रतिकृती आहे. ही आकर्षक ट्रॉफी, सुबक अशी रेखीव संकल्पना आकर्षक अशा ट्रॉफीवरती क्रिस्टल आर्ट आमचे चेतनजी पाटील यांचं कौतुक. चेतनजी मात्रे यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. डॉट बॉल आलाय. 5 बॉल आता मात्र 9ची आवश्यकता. सामना रंगात आलाय. मॅच रंगात आलेली पाहायला मिळते. सामना रंगात येत असताना सिद्धार्थने सामना जिंकून दिला तर रोहितजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. त्याचबरोबर कराड दक्षिण रहिवासी संघ दीपकदा लोखंडे आणि त्याचबरोबर बाबासो बागल साहेब यांच्या वतीने 35,000 रुपयाचा पुरस्कार आरोही स्पोर्ट धार्मिक 11 साठी. लोअर फुलटोच होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली. इथे घडलं तरी काय, चुकी केलीये गोलंदाजाने. जवळपास स्ट्रायकरांच्या बॅटर सुशांत शिंदे बादही झाला होता, परंतु धावा आल्या त्या 2. येणारे 4 बॉल 1 धाव आलेली बाला मिळाली आणि अर्थात फलंदाज बाद होईल. 4 बॉल 8ची गरज. मध्ये थांबा, याला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा. जो हुकला तो संपला. हा इथे मात्र हुकला होता गोलंदाज कॅच पकडण्यासाठी आणि तो थ्रो गॅदर करण्यासाठी. धावा आल्या ते एकंदरीत 78ला 5 आहेत. येणारे 4 बॉल आणि विजयासाठी 8ची गरज. 4 चेंडू आणि 8 धावा. सामना रंगात. आता रंगात आली ही मॅच. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. दादाची दादागिरी. मैदानाच्या आतमध्ये षटकार. दक्षिण रहिवासी संघ दीपकदादा लोखंडे आणि
बाबासो बागल शेठ यांच्या वतीने पारितोषिक आहे. आरोही स्पोर्ट धार्मिक 11ला 35,000 रुपयाचं पारितोषिक. आणि आज सिद्धार्थ जगदाळे तो कारनामा करतील का, सामना खेचून आणतील का? 3 बॉल 2 धावेंची गरज आहे. अरे वक्त से लडकर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आणि आज तेच करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये शिरवडे गावच्या सिद्धार्थ जगदाळेला 3 बॉल मध्ये 2 धावांचा बचाव करायचा आहे. 3 बॉल आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. प्रेक्षक वर्ग थोडीशी अजून काही काळ काळजी घ्या. पंच स्टंप आपण घ्या तिथे. सुजित मोरेला आपण पाहतोय. पंच स्टंप कोणाला घेऊ देऊ नका. सुजित मोरे सगळ्यात शेवटी घेतला होता हा 50च्या प्लसचा खेळाडू आणि आज त्याच्यामुळे संघ जिंकतोय. त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. किस्सा तपासू नका. केवळ 3 बॉल 2ची गरज. पुढचा बॉल हलक्या हाताने केव्हा दिशा दिली आहे. 2ची आवश्यकता आहे. एक घेतली दुसरी मिळते का? मैत्री ग्रुप जावळी या टीमने स्पर्धा जिंकली. संत बाळमामा प्रीमियर लीग चे विजेते. champion. डीजे थांबा. काही कॉल आहे का? रिव्ह्यू घेताय का? थांबा बाहेर या सर्वांनी. रिव्ह्यू घेतला जातोय. रुको जरा सबर करो. काही वर्षापूर्वी असाच एक सामना झाला होता आणि फटाके सर्वाधिक जास्त फोडले गेले होते. IPL मधली ती मॅच होती आणि मला वाटतं त्यावेळेला जगातील सर्वाधिक मोठी आणि ह्याच गोष्टीची झाली होती. चला बाहेर या. DRS घेतला गेलाय. त्याचबरोबर विनोद सुर्वे टायगरचे संघ मालक आहेत आणि करण सुर्वेसाठी 1000 रुपये, त्याचबरोबर सुशांत धनवडे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिले जाईल. आम्ही आभारी आहोत. थांबा. बाहेर या सर्वांनी. कहाणी में ट्विस्ट है. बॅटर आउट आहे. चला बाहेर या. स्टंप घेऊन गेलेले त्यांना ना पाहिला शोधून. त्या तिघांना ना. ते बघा तिघे जण. ते तिघांना घेऊन या. 6 स्टंप घेऊन गेले तिघेही. बॅट ग्राउंड नाही केलेली आहे. जम्प घेतली आहे सुशांतने. चला रिप्ले होऊ द्यात स्क्रीनवरती. डायरेक्टली लाईव्ह जाऊ द्यात. काय घडलं पाहूयात. चला मैदान खाली करा. मॅच बाकी आहे. मैदान खाली करा. मॅच बाकी आहे. चला 2 बॉल 1ची गरज आहे. मैदान खाली करून घ्या. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. दाद्याने काय केलं ठाऊक आहे. रन्स कंप्लीट करताना हवेमध्ये उंच उडी घेतली आणि तिथेच सारं काही. मला वाटतंय की इथे खूप काही गोष्टी घडल्यात. चला मोहे घडलंय. चला मैदान खाली करून घ्या. 2 बॉल 1ची गरज आहे. फायनलची मॅच आणि ते तिघे कुठे आहेत? त्या तिघांना आणा. त्यांचा सन्मान आहे. हा तुम्हीच तिघे स्टंप घेऊन गेले होते. तिघांमधला एक कुठे आहे? तुमचा विशेष सन्मान आहे. आणि हा त्यांना दाखवलं जातं. हे तेच दोघे आहेत आणि हा तिसरा. चला पब्लिक बाहेर या. चला त्वरित. फायनलची मॅच बाकी आहे. सर्वाधिक मोठा इन्सिडेंट घडलाय. तर रन्स कंप्लीट होत नाही तदवर कोणी मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. मैच चाहे कोई भी जीते कोई अंदर नहीं जाएगा. 2 बॉल 1. तेजस न जाणतोय दाद्या वाईलाच निघाला होता धावत आणि त्यामुळे
कदाचित इथे उलटफेर घडलं ना, सर्व काही खापर ज्याने चांगलं केलं त्याच्याच माती फोडलं जाणार आहे. मला वाटतं आजच्या दिवशी असंच काहीतरी किस्सा घडला होता. मनीष वाईवालाच होता. 22 धावा देणारा गोलंदाज बाजूला राहिला. मनीषने जो थ्रो केला तोच पेचात सापडला. चला, 2 बॉल 1 ची गरज आहे. पाटील मैदानाच्या आतमध्ये गेले, त्यामुळे आता जास्ती काही चिंता करण्याची गरज नाही आहे. पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. हे सेलिब्रेशन करता करता होत्याचं नव्हतं केलं होतं सुशांत, जिथे मात्र जंप मारताना दादा पाहायला मिळाला. कंपल्सरी नाही आहे, बरोबरी झाला सामना तर सुपर ओव्हर आहे. आणि पुन्हा बरोबर झाला पुन्हा सुपर ओव्हर, पुन्हा बरोबर झाला पुन्हा सुपर ओव्हर. कंपल्सरी चेस सुपर ओव्हर मध्ये देखील पाहायला मिळणार नाहीये, त्यामुळे 2 बॉल 1 ची गरज. चला, सामना बरोबरी झाला. 2 बॉल 1 ची गरज, 2 बॉल 1 ची आवश्यकता आहे. त्या तिघांना थांबवा. 3 बॉल 1 ची गरज, 3 बॉल 1 ची आवश्यकता राहिली आहे. संत बाळूमामा प्रीमियर लीग 2026 हे तिसरं पर्व. 2 बॉल 1 ची गरज, 2 बॉल 1. संतोषचं लक्ष आहे की नाही मी पाहत होतो. 2 बॉल 1 ची गरज. सामन्याला सुरुवात. अंतिम सामना कोण जिंकणार? स्ट्रायकर एंडला बॅटर नव्याने आलाय. चला, बॉल आता कुठे आहे? सर्वच गोष्टी मोही झाल्यात आज. मध्ये स्टंप गायब, त्यानंतर बॅटर गायब, आता बॉलच गायब झालाय. दोन बॉल 1 ची गरज. या धावा हलक्यात घेऊ नका, मी तुम्हाला आधीच वॉर्न करतोय. 2 बॉल 1 ची मॅच देखील टाय होऊ शकते. क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. सिद्धार्थ जगदाळेला बाला मिळत आहे. स्ट्रायकर इनला बॅटर दर्शन धनावडे दाखल झालाय. 2 बॉल 1. सामन्याला सुरुवात. अंतिम सामना. 2 बॉल 1 ची गरज होती आणि इथून सिंगल कंप्लीट झालेली पाहायला मिळाली आहे. धाव आली आहे. सामना जिंकला मैत्री ग्रुप जावळी संघाने. स्पर्धा जिंकली. आमचे खेळाडू 1 नंबर. दमदार भारी अंगार आमचे खेळाडू 1 नंबर. चौकार षटकार मारती छान क्रिकेटच्या मैदानावर. चौकार षटकार मारती छान क्रिकेटच्या मैदानावर. नवी मुंबई कराड